नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे मुले तासनतास मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात अगदी लहान वयातही मुले मोबाईल हाताळताना सहज दिसतात. पूर्वी बाहेर खेळणारी, पुस्तकात रमणारी आणि घरच्यांशी संवाद साधणारी मुले आता तासनतास मोबाईल स्क्रीनकडे नजर लावून बसलेली आहेत. हा तंत्रज्ञानातील बदल खूप चिंताजनक आहे. कोरोना महामारीनंतर शिक्षणासाठी सुरुवात झालेल्या मोबाईल वापर हळूहळू व्हिडिओ गेम्स, YouTube, OTT आणि सोशल मीडियावर केंद्रित झाला. आजच्या घडीला 6 ते 18 वयोगटातील मुले दिवसातून 5 ते 7 तास किंवा अधिक वेळ मोबाईलवर वेळ घालवतात. अभ्यासाऐवजी रील्स किंवा मोबाईलमध्ये गेम्स पाहण्यामध्ये त्यांचा वेळ जातो. हेच हळूहळू एक मानसिक व्यसन बनते. अति मोबाईल वापराचे परिणाम: एकाग्रतेचा अभाव: सतत बदलणाऱ्या व्हिडिओजवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे मुलांचे लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित राहत नाही. अभ्यासात गढून जाण्याऐवजी ते सतत मोबाईलकडे डोळा लावून असतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष: मोबाईलचा वापर एक वेळेला 10 ते 15 मिनिटे म्हणून सुरू होतो, पण त्याचे व्यसन लागल्यावर तासनतास गेम्स किंवा व्हिडिओ पाहण्यात जातात. परिणामी अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, गृहपाठ राहतो आणि परीक्षेच्या तयारीत बाधा येते. शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम: मोबाईलच्या सततच्या वापरामुळे डोळ्यावर ताण, झोपेचा अभाव, मानदुखी, आळस, अपचन आणि चिडचिडपणा यासारख्या समस्या निर्माण होतात. झोपेचा वेळ कमी झाल्याने दिवसभर आळस येतो आणि कार्यक्षमता घटते. सामाजिक व भावनिक अंतर: मोबाईलमध्ये रममाण झालेली मुले घरातील संवाद, मैत्री आणि सामाजिक परस्पर संबंधापासून दूर राहतात. त्यांचं भावनिक वर्तन आत्मकेंद्री, हट्टी किंवा आत्ममग्न होऊ लागतं. अनुचित कंटेंटची भीती: अनेक वेळा मुले पालकांच्या नियंत्रणाशिवाय मोबाईल वापरतात. मोबाईल वापरत असल्याने त्यांच्यापर्यंत अश्लील, हिंसक किंवा चुकीचा मजकूर सहज पोहोचतो. यामुळे त्यांचा मानसिकतेवर खूप परिणाम होतो. या समस्येची कारण मीमांसा: पालकांची व्यस्तता आणि वेळेअभावी मुलांना मोबाईल देणे हा एक सोपा उपाय मानला जातो. ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलचा नैसर्गिक वापर वाढला आहे आणि त्याचाच सवयीचा भाग झाला आहे. मनोरंजनाची अनेक पर्यायी साधने मोबाईलमध्ये उपलब्ध असल्याने मुले बाहेर जाण्यापेक्षा स्क्रीनमध्ये रमतात. आता यावर उपाययोजना काय करायचं? पालकांनी ठरवलेला वेळ आणि नियम: मोबाईल वापरासाठी वेळ मर्यादित असावा. फक्त शैक्षणिक कारणासाठी वापरण्याची सवय लावावी. डिजिटल डिटॉक्स आयोजन कसे करायचे? तर साप्ताहिक किंवा मासिक नो मोबाईल डे ठेवावा. त्या दिवशी खेळ, वाचन, चित्रकला, संवाद असे पर्याय द्यावेत. पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन: पालक आणि शिक्षकांनी मुलाशी संवाद साधत मोबाईलच्या दुष्परिणामाबाबत सजगता निर्माण करायला हवी. मोबाईल ॲप्सवर पालकांचे नियंत्रण: पालकांनी मोबाईलमधील ॲप्स कंट्रोल वापरून मुलांचा वापर नियंत्रित ठेवावा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.